अध्यक्ष महोदय, चला बोलो. माननीय कोण आहे तालिका? उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी 2024-25चा तुमच्या जागी अतिरिक्त अर्थसंकल्प मांडला आणि अध्यक्ष महोदय, राज्यातील जनतेला हा प्रश्न पडलाय की याला अर्थसंकल्प म्हणायचा किंवा युतीच्या विधानसभा निवडणुकीचा जाहीरनामा म्हणायचा, यातील हा फरक आहे. अध्यक्ष महोदय, ही जी पद्धत आहे आता तुम्ही कुठेतरी थांबवली पाहिजे. अध्यक्ष महोदय, ही पद्धत थांबवा आता सभागृहात. तुम्ही बोला ना, आदेश द्या ना तिथून. जागेवर बसा सगळ्यांनी. विरोधी पक्ष नेते बोलतायत हे काही योग्य नाही. जागेवर बसा. आणि तुम्ही चेअरकडे पाठ दाखवून उभे राहता, हे सगळं काय चाललंय? सभागृहात काहीतरी डेकोरम ठेवा. बसायला सांगा ना जरा आपल्या ठिकाणी. अरे बसा ना आता आपल्या ठिकाणी. आशिष शेलारजी, आपण जागेवर बसा किंवा बाहेर जा, दोनापैकी एक करा. जागेवर बसा अथवा बाहेर जा. बसा. नका ऐकू तुम्ही. तुम्हाला वाटतंय तिथे बसा. त्यांचं नका ऐकत तुम्ही. तुम्ही तिथे पाहिजे तिथे बसा, पण बसा. अध्यक्ष महोदय, हा अर्थसंकल्प खऱ्या अर्थानं आपल्या राज्याला हा एक प्रश्न पडला आहे की हा अर्थसंकल्प म्हणायचं की याला विधानसभेच्या निवडणुकीचा एक जुमला म्हणायचा किंवा निवडणुकीचा जाहीरनामा म्हणायचा. दुसरा कोणा तरी करू. अध्यक्ष महोदय, ते करा उद्याला. हे एका वाक्यात या अर्थसंकल्पाबाबत सांगता येईल उद्याला करून टाका की पूर्णतः निवडणुका डोळ्यापुढे ठेवून हा जनतेला फसवणारा, लोकांच्या डोळ्यात धूळ फेकणारा असा हा अर्थसंकल्प आहे. 24-25च्या अर्थसंकल्पामध्ये यांच्या मनातील भीती, जो डर आहे, तो या अर्थसंकल्पामध्ये दिसला. कारण 48 पैकी 31 जागा महाविकास आघाडीला मिळाल्या आणि त्या अर्थसंकल्पातील भीती ही सगळ्यांच्या चेहऱ्यावर झळकताना अध्यक्ष महोदय दिसली. महायुतीला सपाटून मार खावा लागला आणि म्हणून या अंतरिम बजेटमधून मला असं वाटतं की महायुतीचा आता शेवटचा बजेट पुढे घेऊ या ठिकाणी मांडला गेला असावा असं माझं मत आहे. उद्या प्रयत्न करू. खरं तर ही अर्थसंकल्प ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे आणि आपण मांडत असतो अध्यक्ष महोदय. पण या अर्थसंकल्पाचं स्वरूप आर्थिक पेक्षा राजकीय मला जास्त दिसलंय. आर्थिक विकास हे उद्दिष्ट न ठेवता या विधानसभेमध्ये मत मिळवण्यावर या अर्थसंकल्पाचा अधिक भर आम्हाला अध्यक्ष महोदय दिसतोय. परवा राज्याची आर्थिक पाहणी आम्ही सगळ्यांनी पाहिली, ज्याला इकॉनॉमी सर्वे म्हणतो तो आपण सगळ्यांनी बघितला. अध्यक्ष महोदय, खरं पाहता या आर्थिक पाहणीतून जे काही समोर आलं त्यातून या राज्यामध्ये अर्थसंकल्प कसा असला, परंतु दुर्दैवाने या अर्थसंकल्पातील कुठेच काही तारतम्य दिसलं नाही. एकूण 6,12,000 कोटीचा अर्थसंकल्प आहे अध्यक्ष महोदय. राज्याच्या अर्थव्यवस्थेचा आकारमान $1 ट्रिलियन म्हणजे 85 लाख कोटी रुपये नेण्याचा उद्दिष्ट महायुती सरकारने ठेवला होता अध्यक्ष महोदय. पण सध्या हे आकारमान 40 लाख कोटी रुपये इतके असून 1 ट्रिलियनचं लक्ष्य साधण्यासाठी हा साधारणतः विकास दर 15% असायला पाहिजे, पण तो आता राज्याचा 7% आहे. म्हणजेच पुढचे 10 वर्ष तरी आपल्याला या 1 ट्रिलियन पर्यंत पोहोचण्यासाठी लागतील. तर 10 वर्षाचं स्वप्न आता मांडण्याचं काम या अर्थसंकल्पातून झालेलं आहे. अध्यक्ष महोदय, दरडोई उत्पन्नात 6व्या क्रमांकावर महाराष्ट्र गेला असं सांगितलं गेलं, तो आता 11व्या क्रमांकावर आहे. हे आता लपून राहिलेलं नाही. गुजरात हा मागे होता,
तो गुजरात आता पुढे गेला आहे. महाराष्ट्रातील अधोगतीचं कारण महायुती सरकार आहे हे आता स्पष्ट झालं अध्यक्ष महोदय. म्हणूनच महाराष्ट्र 11व्या क्रमांकावर नेण्याचं पाप महापाप महायुती सरकारने केलेलं आहे. आणि आज गुजरातला तर मागे टाकलं, पण अनेक छोट्या मोठ्या राज्यातला सुद्धा पुढे नेण्यासाठी संधी मिळाली आणि महाराष्ट्राची अधोगती झाली. मला काही गोष्टी दादा लक्षात आणून दिल्या पाहिजेत की प्रगतीचा आपण एकीकडे उल्लेख करतो. दरडोई उत्पन्नामध्ये आपली स्थिती ही आहे. गेल्या वर्षामध्ये आपण पाहिला तर वीज निर्मितीचा आणि वीज वापर या दोनही बाबतीमध्ये घट झाली आहे. याचा अर्थ काय? वीज निर्मिती आणि वीज वापरामध्ये जर घट होत असेल तर त्या राज्याच्या आर्थिक पाहणी अहवाल काय सांगतो की तिथलं एक उत्पन्न घटलेलं आहे. लोकांच्या एकूण पाहणी अहवालामधून ते आपल्याला दिसतोय किंवा आर्थिक जी क्रिया आहे ती मंदावल्याचं आता आपल्याला लक्षात येईल. दोनही गोष्टीचा वापर झाला तर अध्यक्ष महोदय, वीज वापर कमी होणं आणि वीज निर्मिती कमी होणं म्हणजेच राज्य हे आर्थिकदृष्ट्या कमकुवत होण्याचं लक्षण आहे, हे यातून स्पष्ट दिसत आहे. या आर्थिक पाहणी अहवालामधून त्यामध्ये आपण उल्लेख केलेला आहे. हे सगळं पाहताना भाजपने आपला जो युतीचा आता हा सगळा काफीज केल्यासारखी कधी काही माहिती आपल्याला म्हणावी लागेल अशी परिस्थिती या अर्थसंकल्पात आहे. मला माननीय वित्तमंत्री महोदयांच्या लक्षात आणून दिलं पाहिजे की आपण तब्बल 1,10,000 कोटीची वार्षिक वित्तीय तूट या राज्यामध्ये आहे. ती कशी भरून काढणार या संदर्भातलं उत्तर सविस्तर जर आम्हाला मिळालं की त्याचे स्रोत काय असणार आहेत, की एवढी मोठी तूट महाराष्ट्रामध्ये जर ही वित्तीय तूट असेल तर ती तूट कशी भरून काढणार याचं नेमकं उत्तर. आणि या 3-4 महिने मला वाटतं की वेळ मारून नेण्यासाठी कदाचित असेल तर त्याचं उत्तर थातूर मातूर येईल. पण दादांचा अनुभव मोठा आहे त्यामुळं मला वाटतं की त्याचं नेमकं उत्तर आम्हाला मिळेल अशी अपेक्षा मी व्यक्त करतो अध्यक्ष महोदय. केवळ या घोषणांचा पाऊस असं या अर्थसंकल्पानं मला पाऊस म्हणायचं, कारण जिथे तिथे पाहतो आपल्या खिशात नाही आणा आणि नानाजी म्हणा बाजीराव म्हणा अशी पाळी या अर्थसंकल्पातून दिसते आहे. यामध्ये एकूणच पाहिलं तर ह्या अर्थसंकल्पामध्ये प्रत्यक्ष ऋण काढून एक सण साजरा करावा अशी या अर्थसंकल्पाची रचना म्हणता येईल अध्यक्ष महोदय. म्हणजे 60% आपण जर व्याजावरील खर्च आणि यावर गेल्या वर्षीच्या तुलनेत 7% इतकी अधिकची रक्कम खर्च करणार असाल तर महसुली जमेच्या 58% खर्च या 3 घटकावर होणार आहे अध्यक्ष महोदय. एक, साधारण वेतनावर 23-24चा खर्च 1,42,000 कोटी होता, आता तो 1,49,000 कोटी होणार आहे, म्हणजे 17,000 कोटी वाढ होणार आहे. पेन्शन 60,000 कोटी होती, आता 74,000 कोटी होणार आहे, म्हणजे 14,000 कोटी वाढ होणार आहे. कर्जावरील 48,000 कोटी व्याज जे होतं ते आता 56,000 होणार, म्हणजे यावर्षी 8,000 कोटी रुपये हे अधिकचे द्यावे लागणार आहेत. म्हणजे याचाच अर्थ 39,000 कोटी तिजोरीतून अतिरिक्त खर्च आपल्या या 3 आपल्यातून होणार आहे अध्यक्ष महोदय. म्हणजेच आपल्या लक्षात येईल की हा खर्च करत असताना अध्यक्ष महोदय, हा खर्च होत असताना हा एकूणच महसूल जमेच्या 58% खर्च या 3 घटकावर होणार आहे. मला थोडी ही आकडेवारी काही ठिकाणी या ठिकाणी सांगितली पाहिजे अध्यक्ष महोदय की महाराष्ट्राच्या एकूणच जे मागील राज्यावर कर्जाचं डोंगर आहे, तर आम्ही सत्तेमध्ये आलो 19 मध्ये अध्यक्ष महोदय, 19-20 मध्ये त्यावेळेस राज्यावर 4,51,117 कोटीचं कर्ज होतं. म्हणजे त्याचा GSDPचा ग्रोथ तो होता 0.2, तो 16.98 होता. त्यानंतर 20-21 मध्ये हा 5,19,000 कोटीवर गेला आणि 20-21 ज्यावेळेस आमचा महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस 5,76,668 कोटी रुपये होता. कोरोनाचं वर्ष होता अध्यक्ष महोदय, शेतीमध्ये शिवाय दुसरा पर्याय नव्हता, उद्योग थांबले होते, सरकारच्या तिजोरीत येणारा महसूल कमी झालेला होता, मोठ्या प्रमाणात घट झाली होती. तरी पण ते कोरोनाचा काळ असताना सुद्धा आम्ही 57,000 कोटी रुपयाचं कर्ज फक्त काढलं. आणि हे 2 वर्षामध्ये हे सरकार आल्यानंतर, महायुतीचं सरकार आल्यानंतर आपण पाहिलं अध्यक्ष महोदय,
22-23 आणि 23-24 मध्ये हे 2 लक्ष कोटीचं कर्ज यांनी काढलेलं अध्यक्ष महोदय. म्हणजे आम्ही 2 वर्षात 57,000 कोटीचं कर्ज काढलं. कोरोना सारखा संकट होता आणि अशा स्थितीमध्ये 57,000 कोटीचं कर्ज काढून आम्ही राज्याचा गाळा हाकला. परंतु हे केवळ इन्फ्रास्ट्रक्चरवर, टेंडरबाजीवर, कमिशनखोरीसाठी 2-2 लाख कोटीचं कर्ज काढून राज्याला डबघाईस नेण्याचं काम मागच्या 2 वर्षामध्ये झालं अध्यक्ष महोदय. आणि पुन्हा या सगळ्या योजनांसाठी 1 लाख कोटीचं कर्ज काढण्याचं उद्दिष्ट समोर ठेवलेलं आहे आणि त्याची तयारी हे सरकार सुरू केलेलं आहे. या बाकीच्या आत्ता घोषित केलेल्या घोषणेसाठी याचाच अर्थ अध्यक्ष महोदय की पुढच्या राज्यामध्ये या राज्यावर साधारणतः 7,82,991 कोटीचं कर्ज या राज्यावर असणार आहे अध्यक्ष महोदय. म्हणजेच या ठिकाणी राजकोषीय तूट जी आहे ती जर आपण वर्गवारी करत आणलो अध्यक्ष महोदय तर मला वाटतं 1,10,355 कोटी रुपयाची ही राजकोषीय तूट या अर्थसंकल्पामध्ये आहे. कोरोना काळात सुद्धा महाविकास आघाडी सरकारनं राजकोषीय तूट आम्ही आटोक्यात आणली होती. परंतु एवढं सगळं उद्योग झाले सुरू, शेतीमध्ये किंवा इतर गोष्टीमध्ये सुधारणा झाल्याचं सांगत असताना ही तूट मात्र अत्यंत मोठी आहे आणि ती भरून काढताना राज्याच्या वसुलीवर फार मोठा आता आपल्याला भार पडणार आहे. याचं कारण असं की वसुली करणार कुठून, महसूल आणणार कुठून, तर विविध टॅक्स वाढवावे लागतील, गरीब लोकांचं शोषण करावं लागेल, सवलती घोषणांच्या सवलती इकडे सुरू आहेत. म्हणूनच राज्याची आर्थिक स्थिती 2024-25च्या अर्थसंकल्पाचा आकारमान जर आपण पाहिलं अध्यक्ष महोदय 6 लाख कोटी आकारमान असलेला हा आपण अर्थसंकल्प जरी मानला तरी महसुली जमा 2022-23 4,05,677 झाली होती 77 कोटीची आणि 23-24 मध्ये 4,49,522 कोटी अंदाजित केले आहे. म्हणजेच मागच्या महसुली जमेच्या 44,000 कोटी रुपये आपण जास्त अंदाजित केले आहे. याचाच अर्थ असा अध्यक्ष महोदय की 2023-24 मध्ये सुधारित अंदाजपत्रकानुसार जमा 4,86,115 आहे. म्हणजेच प्रत्यक्षात महसुली जमा अंदाजित केल्यापेक्षा 35,000 कोटी रुपयांनी जमा जास्त झाली. म्हणजेच अध्यक्ष महोदय 24-25 मध्ये महसुली जमीचे अर्थसंकल्पीय अंदाज 4,99,462 कोटी आहे. यामध्ये 2022-23-24 मध्ये ज्या सुधारित अंदाजापेक्षा फक्त 13,000 कोटी रुपयांनी जास्त दाखवले. कसं होऊ शकतं अध्यक्ष महोदय? याचं उत्तर माननीय वित्तमंत्र्यांनी दिलं पाहिजे की तुम्ही हे चालू वर्षीमध्ये एकीकडे कर्ज वाढलं, दुसरीकडे हे महसुली तूट निर्माण झाली, तुमचं उत्पन्न मागील वर्षीच्या तुलनेमध्ये जे पाहिलं त्याच्यात अपेक्षित आलं नाही आणि अशा स्थितीमध्ये किमान या वर्षी 35,000 ते 40,000 कोटी रुपयाची वाढ महसुली जमेत दरवर्षी होत असताना आपण 13,000 कोटी दाखवली. याचाच अर्थ आपल्याला अंदाज आला आहे की आपला विकास दर किंवा विकासाच्या बाबतीत महाराष्ट्र कमी पडतो आहे. आपली इकॉनॉमी विकास दर अपेक्षेप्रमाणे ज्या दराने वाढायला पाहिजे तो वाढत नाही, ज्या अपेक्षित ज्या आहेत त्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत, म्हणूनच आपण ही कमी दाखवली असा आमचा आरोप आहे अध्यक्ष महोदय. या संदर्भात खुलासा झाला तर बरं होईल अध्यक्ष महोदय. खरं तर या ठिकाणी सांगायला पाहिजे की भरून काढण्यासाठी विविध टॅक्स मी म्हणालो की GST सारखे नको त्या सगळ्या गोष्टीवर आता टॅक्स लावले. राज्याला, गरिबाला, मध्यमवर्गीयाला साधारण लुटण्याचं काम झालं अध्यक्ष महोदय. 300 रुपयाची साडी जर एका गरीब महिलेने घेतली तर त्याच्याकडून टॅक्सच्या रूपानं, GSTच्या रूपानं त्या महिलेला 36 रुपयांनी 12-36 रुपयांनी त्या महिलेच्या खिशातून पैसे काढले जातात, तिच्याकडून वसूल केलं जातं. जर गरीब महिला 300 रुपयाची साडी कुठलीही वस्तू घ्यावी गरीब मध्यमवर्गीय मार्गाने त्याला 12%, 18%, 27% हा टॅक्स लावून त्यांच्याकडून महिन्याला 5-10 हजार, वर्षाला 5-10 हजार कोटी रुपये गरीब माणसाच्या खिशातून काढले जात आहेत. आणि हा उद्याच्या दृष्टीनं काय परिस्थिती निर्माण होईल हा अंदाज आपण करण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय. म्हणून मला एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे, मागील वर्षी सुधारित अंदाजपत्रकापेक्षा 14,000 कोटीनं फक्त जो काही आपण 13,000 कोटी अधिक दाखवला तो म्हणजेच अर्थसंकल्पामध्ये जवळजवळ 1 ते 1.25 लाख कोटी रुपये तुमच्या या घोषणेला लागणार आहेत आणि महसुली खर्चाचा अंदाज 5,19,513 कोटी रुपये दाखवता. म्हणजे
मागच्या वर्षापेक्षा 14,000 कोटी रुपयांनी हा जास्त आहे. महसुली तूट कमी दाखवण्यासाठी ही आकड्याची केलेली तुम्ही जुमलरी आहे, जगलरी आहे असं मी मानतो. जर तुम्ही आकड्याची जगलरी केली नसती तर महसुली तुटीचा अंदाज 60,000 कोटीच्या पुढे गेला असता. ही महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राच्या जनतेची गद्दारी आहे असं माझं मत आहे, कारण ते दिसून येत आहे. तुम्ही या ठिकाणी स्पष्टपणे आपल्याला लक्षात येईल अध्यक्ष महोदय. भांडवली जमेच्या संदर्भामध्ये हे आपण या ठिकाणी सांगितलं पाहिजे अध्यक्ष महोदय की भांडवली जमा मागच्या वर्षीच्या सुधारित अंदाजानुसार 1,14,000 कोटी होती. चालू वर्षीच्या अंदाजानुसार आपण पाहिलं तर ती कमी दाखवली. मागच्या वर्षीपेक्षा भांडवली जमा कशी कमी असू शकेल याचं उत्तरही मिळालं पाहिजे. कारण इकडे तुमची ग्रोथ रेट वाढत आहे, तुमचं उत्पन्न वाढवत आहे असं म्हणताय, मग तुम्ही भांडवली जमा कमी कशी होईल? म्हणजे कुठेतरी आकड्याचा खेळ करून महाराष्ट्राची एकूण आर्थिक परिस्थिती एकूणच परिस्थिती लपवली जाते का, हा खरा प्रश्न या ठिकाणी आहे अध्यक्ष महोदय. म्हणून हा खरा प्रश्न आम्हाला पडलेला आहे. भांडवली खर्च जर पाहिला आपण जमेच्या तुलनेत तर भांडवली खर्च मागच्या वर्षीच्या तुलनेत अंदाजानुसार 94,850 कोटी दाखवला आणि चालू वर्षी 92,719 कोटी रुपये अंदाजित खर्च केला आहे. याचा सरळ असा अर्थ निघतो अध्यक्ष महोदय की तुम्हाला विकास कामावर कमी खर्च करायचा आहे आणि राज्याचा विकास साधत असताना भांडवली कामावर जास्त खर्च केला पाहिजे. पण हा अर्थसंकल्प विकासाला प्राधान्य देत नाही. हे आता या निवडणुकीच्या निकालातील मग आता तुम्ही पुढच्या निवडणुकीच्या मतपेरणीला अधिक महत्त्व देऊन हे फसव पाहता काय, हाही विषय यापुढे महाराष्ट्राच्या पुढे आहे अध्यक्ष महोदय. या अर्थसंकल्पावर नजर टाकली तर मागच्या वर्षीच्या 2023-24च्या सुधारित अंदाजपत्रकानुसार राजकोषीय तूट 1,11,995 कोटी रुपये होती. 24-25ला 1,10,355 कोटी रुपये आहे. मागच्या वर्षीपेक्षा ती अंदाजित कमी दाखवली आहे. याचाही उलगडा आम्हाला झाला पाहिजे, तो आपण करावा अशी माझी आपल्याला विनंती आहे. दुसऱ्या बाजूला 1,30,000 कोटीचं कर्जही आपण काढणार आहात. मग मागच्या वर्षापेक्षा राजकोषीय तूट कमी कशी येईल आणि ते आपण कमी कशी दाखवत आहे याचं उत्पन्न नक्की याचा उत्तर अपेक्षित आहे अध्यक्ष महोदय. कर्जाच्या संदर्भात 22-23 मध्ये अखेर 7,11,000 कोटीचं कर्ज होतं. दरवर्षी 60,000 ते 70,000 कोटीचं कर्ज काढलं जातं, पण यावर्षी मात्र 1,30,000 कोटीचं कर्ज काढणार आहात. म्हणजेच कर्जाचा बोजा हा साधारणतः 8,30,000 रुपये होणार आहे. आणि त्यातील व्याजाचे स्थूल उत्पन्न आपण झालं पाहिलं, ज्याला SGDP म्हणतो, ज्याला स्टेट ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट म्हणतो आपण, त्यामध्ये याचं प्रमाण 18.33% आहे. मी यावर आकडेवारीवर अधिक बोलणार नाही, पण तेवढंच सांगतो की 24-25 मध्ये राज्यावरील कर्ज तब्बल 7,62,991 कोटी रुपये होईल. येत्या वर्षात आणखी पुरवणी मागण्या केल्या जातील, त्यामुळे हा आकडा आणखीन वाढू शकतो. आता त्याची संधी नाही आहे, पण ती शक्यता त्यामध्ये जर आपण मागचा अंदाज घेतला तर होऊ शकेल. अध्यक्ष महोदय, ही दरडोई कर्ज आत्ता माणसावर 56,903 रुपये प्रति व्यक्ती इतकी झालेली आहे आणि पुढील वर्षी प्रत्येक व्यक्तीवर 62,693 रुपये एवढं वाढणार आहे. जर पुरवणी मागण्यांच्या मागण्यातून कर्ज वाढले तर ही वाढ होणार, पुन्हा अधिक वाढणार आहे. कर्ज परतफेडीची तरतूद, कर्ज परतफेड 57,197 कोटी आणि व्याज परतफेड 60,727 कोटी, म्हणजे साधारणतः 1,17,000 कोटी रुपये यातून परतफेडीमध्ये व्याज आणि कर्ज परतफेडीमध्ये जाणार आहेत. म्हणजेच बजेटच्या पैकी 1,17,000 कोटी रुपये नेट परतफेडीसाठी खर्च होत असेल तर राज्य कुठल्या दिशेने जात आहे आणि राज्याची अधोगती काय आहे, का कुठल्या दिशेने होत आहे, हे या ठिकाणी अध्यक्ष महोदय आपल्या लक्षात येईल. मी आपल्याला हे राज्य चालवत असताना निश्चितपणे फार कुरघोडीचंही काम मी आकडेवारीत जाणार नाही, परंतु आत्ताच आपण माननीय मुख्यमंत्र्यांचं भाषण या ठिकाणी ऐकलं. ते भाषण राज्यपालांच्या अभिभाषणाचं उत्तर होतं की वित्तमंत्र्यावर कुरघोडी होती आणि त्या बजेटचंच उत्तर होतं. ही महाराष्ट्राच्या जनतेला आता कळून चुकलेलं आहे. महाराष्ट्रातील जनता बघत होती की हे कुठलं उत्तर आहे. राज्यपालांच्या भाषणावर उत्तर देत असतायत मुख्यमंत्री महोदय की ते त्यावर चर्चेला उत्तर देत आहेत की आपण माननीय वित्तमंत्र्यांच्या बजेटच्या भाषणावर त्यांचं उत्तर होण्या अगोदरच त्यांचं ते उत्तर आल्याची माहिती. इतकी कुरघोडी करावी,
एखाद्यांनी दुसऱ्यावर कुरघोडी करायच्या मर्यादा असतात, पण सत्तेचे वाटेकरी सत्तेचे राहून एकत्र राहून या कुरघोडीपर्यंत हे सरकार चाललेलं आहे. म्हणूनच या सरकारची एकूणच अवस्था आपल्याला दिसते. या सरकारचं आर्थिक नियोजनच आता फसलेलं आहे. अध्यक्ष महोदय, सरकारने शेतकऱ्यांना वीज माफी दिली, आमचा त्याला पाठिंबा आहे, पण वीज मंडळाला बिलाची भरपाई करण्यासाठी तरतूद केली काय? तर अजिबात केली नाही. त्यासाठी सरकार पुन्हा कर्ज काढणार का? तर हो, काढावंच लागेल, कारण त्याला 1,30,000 कोटीचं कर्ज तुम्ही काढा, ते दुप्पट होईल. पण माझी मागणी एवढी आहे की तुम्ही जर या सगळ्या योजनेसाठी कर्ज काढत असाल, आता लाडली बहीणसाठी तुम्ही कर्ज काढावंच लागेल, कारण पैसेच नाही तुमच्याकडे. तर माझी या सरकारला मागणी आहे, या निमित्तानं, या बजेटच्या भाषणाच्या निमित्तानं, जेवढी काही साधारणतः राज्यातील शेतीच्या वीज बिलाची भरपाई, वीज बिलाचं जे काही थकीत आहे ते सर्व थकीत बिलं सरकार माफ करावं आणि शेतकऱ्याला या ठिकाणी दिलासा द्यावा. साधारण याला खर्च काही फार पडणार नाही, पुन्हा कर्ज काढा वाटल्यास, पण शेतकऱ्याला मात्र वीज बिलातून पूर्णतः माफ करा. साधारण 65,000 कोटी रुपये शेतकऱ्यांची वीज बिलं आता थकली आहेत, ते भरू शकत नाहीत आणि त्यासाठी सरकारने एक ठोस निर्णय घ्यावा आणि 65,000 कोटीचे वीज बिल माफ करावेत, अशी मागणी मी या निमित्तानं अध्यक्ष महोदय करतोय. मी सांगितलं की 1,00,000 कोटीचे इकॉनॉमीचं उद्दिष्ट साध्य तर होणारच नाही, त्याला 10-15 वर्ष किमान लागतील. परंतु हे सगळं जर आपण पाहिलं तर हे राज्य कर्जबाजारी होऊन सण साजरा करण्याचं काम, ऋण काढून सण साजरा करावं, अशीच एकूण या सरकारची ही अवस्था आता झालेली आहे. अध्यक्ष महोदय, आपण योजना भरपूर आणल्या. या योजनेमध्ये लाडकी मुख्यमंत्री, माझी लाडकी बहीण, खरं म्हणजे आम्हाला माननीय वित्तमंत्र्यांच्या भाषणातून या योजनेचा उल्लेख होईल असं वाटत होतं, पण त्याचं श्रेय त्यांना जाऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी कालच ठोकून दिला, JR काढून टाकला, घोषणा करून टाकली. खरं तर हे योग्य आहे की नाही याचं उत्तर आपल्याला द्यावं लागेल. म्हणजे एकीकडे त्या बजेटला मान्यता नसताना, सभागृहाने मान्यता दिली नसताना, तो फक्त टेबल केला असताना असा JR काढता येतो का? घोषणा तुम्हाला कॅबिनेटमध्ये करता येईल, निर्णय घेता येईल, पण JR काढणं अधिवेशन सुरू असताना, बजेट अधिवेशन सुरू असताना हे योग्य आहे का? या सभागृहाचं ते अधिकाराचं हनन नाही का? याचं उत्तर आपल्याला मिळावं अशी माझी सरकारकडनं अपेक्षा. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रातल्या महिला खूप हुशार आहेत. तुम्ही हे काही 2-3 महिन्यासाठी 3-4 हजार कोटी रुपये, 3-4 हजार रुपये महिलेला देऊन सरकारी पैशानं काही महिलेचं मत विकत घेण्याचा जो तुमचा केविलवाणा प्रयत्न आहे, महिलांना काय तुम्ही शोषण केलंय हे महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे. अध्यक्ष महोदय, महागाईने कंबरनं मोडलंय. महागाई इतक्या उच्चांगावर पोहोचली, जे साखरेचे दर होते आज 45 रुपयावर साखर गेली. अध्यक्ष महोदय, 22 रुपये किलोनं मिळणारी साखर गेली. राखेलचा पत्ता नाही. पेट्रोलचे दर वाढवून टाकलेत, डाळींचे दर वाढलेत, कडधान्यांचे दर वाढलेत, गॅस सिलेंडरचे दर वाढवलेत. महागाईनं मध्यमवर्गीयाचं कमरनं मोडलं आणि तुम्ही सांगताय आम्ही 1,500 रुपये देऊ. त्यांचा बजेट आज 5,000 वाढलाय. गरीब आमच्या कुटुंबाचा, सामान्य कामगारांचा, मध्यमवर्गीयांचा 5,000 रुपये दर महिन्याला अतिरिक्त बोजा पडत असताना तुम्ही सरकारी तिजोरीतून 2-3 महिन्यासाठी 3-4 हजार रुपये देणार आणि सरकारी पैशानं मत विकत घेण्याचा तुमचा तो केविलवाना जो प्रयत्न राहील, तो महिला कधी या सगळ्या परिस्थितीला सामोरं जातील, तुमच्या या बनवाबनवीला फसणार नाहीत, हा मला विश्वास आहे. अध्यक्ष महोदय, ही तुमची बनवाबनवी आहे. खरं तर फार मुख्यमंत्र्यांच्या भाषणातून राहुल गांधीजींचा उल्लेख झाला. काय गरज होती? राहुलजींनी सांगितलं अभय मुद्रा आहे आमची, आम्ही घाबरणारे नाही. घाबरणार आमच्या रक्तात नाही. अध्यक्ष महोदय, हे कोणाला घाबरू शकतं? आणि घाबरून ज्या पद्धतीनं भाषण केलं गेलं, ज्या पद्धतीचं भाषण होतं अध्यक्ष महोदय, की हे सरकार खरंच एक अवैधानिकपणे उत्तर होतं. मी त्यावर अधिक बोलणार नाही, परंतु एकच सांगेल अध्यक्ष महोदय, हे असंविधानिक सरकारकडून दुसऱ्या अपेक्षा आम्ही काय करू शकतो? या सरकारने गुजरातमध्ये जे उद्योग पळवलेत, सांगितलं आत्ता बाबांनी की तुम्ही उद्योगांची यादी जाहीर करा. तुम्ही किती उद्योग महाराष्ट्रात आणलेत, कुठले उद्योग नवीन सुरू झालेत, किती गुंतवणूक झाली आणि FDIचा गौरव करताय. ज्या एकेकाळी FDIला विरोध करणारी महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस साधारणतः 15-16% महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस किंवा देशामध्ये FDI आला, त्यावेळेस स्वतःची केस उपडून घेत होती ही मंडळी. येते देशामध्ये FDI आणून देशाला गुलाम करताय. आज प्रत्येक सेक्टरमध्ये FDI आणला आणि राज्याला, देशाला गुलाम करण्याचं पाप तुम्ही करताय.
असा सेक्टर कुठला सोडला नाही, संवेदनशील सेक्टर सोडला नाही अध्यक्ष महोदय. यामध्ये डिफेन्स सारख्या ठिकाणी परदेशांच्या हातामध्ये शस्त्रनिर्मितीसारखी कामं देऊन टाकलीत आणि ते आज राजरोसपणे ती सगळी गुपितं तुमची बाहेर पडतायत. इथपर्यंत तुमची मजल गेली. देश कुठे सुरक्षित राहिला या FDIमुळे. आणि असा सेक्टर सोडला नाही, जो एक विभाग सोडला नाही जिथे FDIची गुंतवणूक नाही. ती एवढी मोठी यादी आमच्याकडे आहे की ती यादी वाचली तर हा खरा तर तुमचा इथेच तुमचा या एकूण सरकारचा चेहरा आपल्याला या ठिकाणी अध्यक्ष महोदय दिसतोय. म्हणून माझी विनंती आहे, एकीकडे नवीन उद्योग आले नाहीत आणि आले असतील तर त्याची यादी आपल्या सभागृहामध्ये ठेवली पाहिजे. किती गुंतवणूक झाली, राज्याच्या मध्ये किती लोकांना रोजगार मिळणार आहे याची सुद्धा माहिती उपलब्ध झाली तर बरं होईल अध्यक्ष महोदय. एकूणच हे जे सिलेंडरचे वाढवले दर आहे, या सिलेंडरमधून काय झालं अध्यक्ष महोदय? जर 880 रुपयाला सिलेंडर विकतो आपण, महिलांना खरेदी करावं लागतंय. 450 रुपयाचा सिलेंडर होता तो. आज यामध्ये 5,500 रुपयामध्ये वर्षभराला 12 सिलेंडर मिळत होते महिलांना. आता 11,000 रुपये 12 सिलेंडरसाठी मोजावे लागतात. आणि तुम्ही 3 सिलेंडर फ्री देताय. एवढी घोषणा केल्यानं त्या महिलांना काही आधार मिळणार आहे? उलट आजही त्या महिलांच्याकडून तुम्ही 3,770 रुपये अधिकचे वसूल करतात. जुन्या दराची जर तुलना केली तर ही आता या ठिकाणी दिसून पडते अध्यक्ष महोदय. काय माननीय मुख्यमंत्री या ठिकाणी बोलून गेले की वडेट्टीवार माझा उल्लेख नावाचा केला. माझ्या नावाचा उल्लेख करून त्यांनी सांगितलं की तुम्ही ज्या वेळेस इथे 26 अकराचा हल्ला झाला त्या संदर्भात ते बोलले अध्यक्ष महोदय. मी काय चुकीचं बोललो नाही. मी अधिक त्यावर भाष्य करणार नाही. जे SM मुश्रीफ साहेब सांगितले त्यांच्या पुस्तकात आहे तेच मी मानलंय. तुम्हाला जर त्याचा उल्लेख करायचा होता ते पुस्तक बंद करा, त्यांच्यावर बंदी आणा. कोण थांबवलं होतं तुम्हाला ते पुस्तक बंदी करायला? त्यांच्या पुस्तकाच्या अजूनही प्रती विकल्या जातात, विविध भाषेमध्ये विकले जातात. की त्यावेळच्या गोळीबारामध्ये जो काही गोळी लागली होती ती गोळी ज्यांची नव्हती त्या पुस्तकात उल्लेख केला होता. त्याचा खुलासा करण्याची गरज आहे. आम्ही काय आमच्या मनातलं थोडी बोललो. आम्हाला स्वप्न थोडी पडली होती की जी काही घटना घडली त्यावर मी फार बोलणार नाही, परंतु जे काही मानल्या गेलं ते अत्यंत चुकीच्या पद्धतीनं मानलं गेलं अध्यक्ष महोदय. आम्ही काही त्या अतिरेक्यांचं समर्थन करणारे आहोत का? अरे तुम्ही अतिरेकी सोडलात नदी त्या ज्यावेळेस या देशावर हल्ला झाला त्यावेळेस. आता त्यावर बोलायला गेलो तर पुन्हा वेगळा विषय होईल. परंतु नरेटिव्ह सेट करण्याचं, खोटं बोलून नरेटिव्ह सेट करतात असं वारंवार सांगतात. तुमचे 6 खासदारांनी त्यावेळेस सांगितलं की आम्ही 400 पार द्या, आम्ही देशाचं संविधान बदलू, मनुस्मृती आणू, मनुस्मृतीवर देश चालेल, म्हणजे विषमतेवर देश चालेल. 6 खासदारांचं स्टेटमेंट जाहीररित्या निवडणुकीच्या वेळेस त्या ठिकाणी होता अध्यक्ष महोदय. तेच लोकांनी पाहिलं की या देशाचा सगळ्यात पवित्र असा ग्रंथ कोणता असेल तर तो संविधान आहे. ज्या सर्वांचं संविधानाने रक्षण करण्याचे कवच म्हणून ज्याच्याकडे आम्ही बघतो, त्या संविधानाला जर बदलण्याची भावना असेल, भूमिका असेल तर लोकांना तुमची जागा दाखवली, तुम्हाला बहुमतापासून दूर ठेवलं, दुसऱ्यांच्या कुबड्या घेऊन तुम्हाला सरकार स्थापन करावी लागली. हे काय लपून राहिलेलं नाही अध्यक्ष महोदय. म्हणूनच तुम्ही नेरेटिव्ह स्टेट करायचा खोटा आणि लोकांवर आरोप करायचा, ही जी काही पद्धत आहे हे तुम्ही आपल्याला नक्की महागात पडणार आहे असं माझं मत आहे अध्यक्ष महोदय. म्हणूनच मी सांगितलं की लाडकी महिला, माझी लाडकी बहीण आता किती यावर आता पाहिलंय ते 15 दिवसामध्ये महिलांच्या लाईन लागल्या आहेत. हे ज्या त्यामध्ये ज्या अटी घातल्या आहेत जाचक अटी, त्या अटी जर पहा GR मधल्या सरकारने पात्र ठरण्यासाठी ज्या अटी बघितल्या ते लबाडाचं घरचं आवतं नाही. खरं म्हणजे फार बनवाबनवी आहे. तुम्हाला दिसेल 2-3 महिन्यासाठी तुम्ही काय सरसकट करूनही टाकाल मतं मिळवण्यासाठी. आणि काय करतोय 2 वर्ष? मग झोपले होते काय 2 वर्ष? तुम्हाला बहिणीची आठवण झाली नाही त्यावेळेस? 2 वर्ष इथे सत्तेमध्ये असताना, सत्तेचा मलिदा खाऊन टेंडरबाजी करून कमिशनखोरी करताना त्यावेळेस नाही वाटली काहीच. आणि आता 2-3 महिन्यावर निवडणुका असताना ऊर बडवून घेताय. लाडकी बहीण, कसली लाडकी बहीण? महिलावर अत्याचार वाढलेत राज्यात. देशामध्ये 1 नंबरवर महाराष्ट्र पोहोचलाय रोज महिलावर अत्याचारामध्ये. हे त्यावेळेस दिसत नाही. आणि म्हणून ही जे काही GR काढलाय हे अत्यंत मला वाटतं की हे लबाडा घरचं आवचं नाही. हे समजून लोकांना आता चुकलं अध्यक्ष महोदय. दुर्बल महिलांना सरकारने मदत केली पाहिजे. त्याबद्दल कोणाचं दुमत आहे? त्यामुळे तुमचा विरोध आहे का? आमचा कसला विरोध असणार? पण आत्ताच कसं सुचलं? 31 जागा आल्यात आणि हवा खाली तुमची. हवा गेल्यानंतर पायाखालची वाळू सरकली आणि आता शहाणपण सुचलं. आता तुम्हाला तुमच्या बुद्धीमध्ये भर पडलाय असं म्हणावं का आम्ही की आता हे सुचायला लागलं? नाहीतर यापूर्वीच तुम्हाला करता आलं असतं.
निवडणुकीच्या पूर्वी, पण तुम्ही करू शकला नाहीत कारण तुमची देण्याची दानत नव्हती. निवडणुकीच्या तोंडावर हे काही निवडणुकीचा जुमला करून पुन्हा 2 महिन्यांनी लोकांना बनवाबनवी करण्याचं तुमचं हे आहे. ही मताशी बेगमी जी करण्याचं काही तुमचं योग्य आहे, प्लॅन आहे, त्याला कधी माझ्या भगिनी बळी पडणार नाहीत, हा आम्हाला विश्वास आहे. अध्यक्ष महोदय, महिलांसाठी असलेली प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची निधी केंद्राने कमी केला. एकीकडे तुम्ही हे सांगताय, दुसरीकडे तुम्ही ते सांगताय, आणि 1,500चं उत्पन्न, वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाचं सांगताय महिलांना. काय 2.5 लाख म्हणजे कुठे झाले? महागाईच्या काळामध्ये महागाई निर्देशांक किती वाढला अध्यक्ष महोदय? आणि म्हणूनच आहे त्या योजनांचा निधी कमी करायचा आणि नवीन काही केल्याचं आपण एक बनवाबनवी करायची आणि जनतेच्या डोळ्यामध्ये धूळ फेकायचं अध्यक्ष महोदय, हे या ठिकाणी दिसते. अध्यक्ष महोदय, मुलींना मोफत उच्च शिक्षण ही तर पूर्णतः फसवी योजना आहे, पूर्ण फसवी योजना आहे. या योजनेतला जर पाहिलं आपण अध्यक्ष महोदय, हे आपण 100% प्रतिपूर्ती देणार आहात. अरे म्हणजे सुरुवातीला पैसे भरा, नंतर परत येतील. गरिबांच्याकडे पैसे आहेत, तुम्ही प्रतिपूर्ती कधी कराल? इथेच तर खरी ज्ञानबाची मेक आहे. म्हणजे एकीकडे ही ज्ञानबाची मेक मारायची आणि छाती ठोकून घ्यायची. अध्यक्ष महोदय, मला कळत नाही की गरीब सामान्य कुटुंबाकडे ज्यांना तुमचं BPLचं आहे, ज्यांचं उत्पन्न 8 लाखाच्या कमी आहे, त्यांच्याकडे मेडिकलची फीस भरायसाठी कुठून पैसे येणार? इंजिनिअरची फी 1-1 लाख रुपये, मेडिकलची फी 15-15 लाख रुपये कुठून भरणार? आणि ते भरतील त्यानंतर तुम्ही प्रतिपूर्ती कराल. म्हणजे हा शुद्ध बनवाबनवी आणि धुडफेकपणा आहे, फसवेगिरी आहे. या महाराष्ट्रातील मोफत मुलींचं शिक्षण म्हणून तुम्ही त्यांची फसगत करताय. म्हणून मला शासनाला विषय आहे की हा शुल्क परतावा कधी वेळेत मिळाला? कधी देताय वेळेत? कधी मिळाला? वेळेत कधीच देत नाही. आणि जर नाही दिला तर त्याचे परिणाम काय होतील? शाळेतून काढून टाकले जाईल, त्यांना शाळेतून काढून त्या परीक्षेला बसू देणार नाहीत आणि उद्या त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होईल. हे आयुष्य, या मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं पाप करण्याचं सरकारने आता त्याची पहिली पायरीवर त्यांनी उभं करून ठेवलेलं आहे असं म्हणेल. कारण हेच सुरू आहे अध्यक्ष महोदय. तुम्ही द्या ना, ऍडमिशन झाले की त्या संस्थेला किंवा त्यांच्या खात्यामध्ये काय टाकायचं DBT रूपानं टाकून द्या, पण त्यांनी भरा, नंतर आम्ही देऊ. आजही राज्यातील शेतकऱ्यांनी DBT योजनेमध्ये जे अवजारं घेतलेत 6 महिन्यापासून, गुलाबरावजी मी सांगतो, माहिती घ्या, मी खोटं बोलत असेल तर 6 महिन्यापासून पैसे मिळालेत. माझ्या जिल्हा परिषदेमध्ये मी सांगतो, लोक जात आहेत, चक्रा मारून परत येत आहेत, अजूनही पैसे त्यांच्या खात्यात टाकले गेले नाही. उद्या जर हे झालं, 6 महिने जर हे पैसे मिळाले नाहीत, त्यांनी पैसे भरलेही शेती विकून, कर्ज काढून, कोणाकडे तरी काहीतरी गहाण ठेवून, जर हे पैसे भरलेत आणि मिळाले नाहीत तर त्यांचा संसार उद्ध्वस्त होईल. आणि हे दुर्बल घटकावर हा म्हणजे SC ST आणि आधीपासूनच आपण 100% SC ST ला शैक्षणिक शुल्क आपण देतच आहोत. ही आमची योजना आहे. 50% OBC ला देत आहोत. ही योजना विलासराव देशमुख साहेबांनी OBC साठी स्कॉलरशिप आणली, ती पहिली योजना होती, त्यात काही लपून नाही. तुम्ही काय मोठा डिंग मारलाय? विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री असताना 2004 मध्ये आपल्याला माहित आहे की पहिल्यांदा OBC साठी 50% प्रतिपूर्तीची योजना आणली गेली आणि OBC लोकांना न्याय मिळाला होता. हे आम्ही केलेलं काम आहे. आणि SC ST साठी तर 100% मिळतेच, त्यामध्ये काही नवीन आहे अशातला भाग नाही. आणि यामध्ये काहीतरी दिल्याचं काम करायचं आणि आम्ही सांगून टाकायचं, पण त्यातून मात्र काही उपयोग होणार नाही. म्हणून काही शैक्षणिक संस्था जर संपूर्ण फी नसेल तर प्रवेश घेऊ नका असं जे म्हणतात, त्यांच्यासाठी आम्ही सरसकट ही फी माफी तुम्ही सरसकट फी माफ असावी आणि आधी किंवा नंतर हे कसलंही न सांगता विद्यार्थ्यांना भरायला लावूच नये अशा प्रकारचा GR जर आपण काढला तर मात्र याचा फायदा होईल. परंतु तुम्ही जे काढलात, तुमची जे अट आहे त्यामध्ये हे स्पष्टपणे दिसत आहे की आपल्याकडून या संदर्भात ही फसवणूक होणार आहे. महिलांच्या प्रलंबित मागण्या आणि अपेक्षा ज्या पूर्ण झाल्या नाहीत अध्यक्ष महोदय, त्यामध्ये सुद्धा अंगणवाडी कर्मचारी काय, आशा वर्कर आहेत, गटप्रवर्तक आहेत, यांच्या संदर्भात मानधनात वाढ करण्याची मागणी या अर्थसंकल्पामध्ये मान्य करण्यात आली नाही अध्यक्ष महोदय. केंद्र सरकारने अंगणवाडी केंद्रातील जे सेविकाचं मानधन होतं ते 4,500 प्रति महिना, तर अंगणवाडी मदतीचा मानधन 2,250 रुपये प्रति महिना केलेला अध्यक्ष महोदय. यासोबत राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांच्यामार्फत अतिरिक्त आर्थिक प्रोत्साहन मानधन देखील दिले जाते. ते राज्यानुसार वेगळे वेगळे. मी आपल्या लक्षात आणून देतो दादा की महाराष्ट्र शासनामार्फत देण्यात येणारे अतिरिक्त मानधन
अंगणवाडी सेविका 5,500 रुपये आणि मदतनीस 3,250 रुपये. खरं तर आपल्यापेक्षा तेलंगणा 9,150 रुपये अंगणवाडी सेविकांना देतात. मदतनीसेला 5,550 रुपये देतात. हरियाणा 7,286 रुपये आणि मदतनीसला 4,215 रुपये. मध्य प्रदेशमध्ये 7,000 रुपये सेविकेला आणि मदतनीसला 3,500 रुपये. आंध्र प्रदेश 7,000 रुपये मदतनीस आपल्या सेविका आणि 5,000 रुपये मदतनीस. गोवा 13,500 रुपयापर्यंत दिलं जातं आणि मदतनीसला 6,750 रुपये. कर्नाटकामध्ये 6,500 ते 7,000 अंगणवाडी सेविकांना आणि मदतनीसला 4,500 रुपये दिलं जातं. महाराष्ट्र कुठे आहे त्या तुलनेत? कुठे काय बडेजावपणा करायचा? याच्यामध्ये कुठेच घोषणा नाही, काही याच्यामध्ये सांगितलं नाही. तुम्ही आपल्या बजेटमध्ये सांगितलं नाही अध्यक्ष महोदय. म्हणूनच खरं तर ही या 2024मध्ये अंगणवाडी सेविकांच्या संघटनेशी झालेल्या चर्चेनुसार अंगणवाडी सेविकांना ग्रॅज्युटी आणि पेन्शन लागू करण्याचं आपण मान्य केलं होतं. पण त्याबद्दल अजून अर्थसंकल्पात कुठलीच तरतूद नाही आणि पोषण आहाराच्या रकमेत वाढ करणे अपेक्षित होते, ती सुद्धा या सरकारनं केली नाही. म्हणजेच या सरकारची बोलणे करणे आणि कथनीतला अंतर या महिलांच्या संदर्भात काम करणाऱ्या तुटपुंजा वेतनावर मानधनावर मात करणाऱ्या महिलांचा अपमान आहे आणि तो अपमान या सरकारने केलेला आहे हे आता स्पष्ट झालं आहे अध्यक्ष महोदय. मागासवर्गीयावर तर सरकारचा राग आहेच. राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये महिला आणि शेतकऱ्यासाठी फसव्या का होईना पण तुम्ही घोषणा केल्या, त्याबद्दल काही ते महाराष्ट्र आता सगळं जाणतोय अध्यक्ष महोदय. परंतु काही गोष्टी आपल्या लक्षात आणून दिल्या पाहिजेत. पण अध्यक्ष महोदय, अनुसूचित जाती आणि अन्य मागासवर्गीय समाजासाठी तुम्हाला काहीतरी करावंसं वाटतं की नाही हा खरा प्रश्न इथे उपस्थित होत आहे. त्यावर या सरकारचा राग काय आहे? कारण तुम्हाला मतं नाही दिलीत म्हणून राग आहे. SC STवरचा तुम्ही राग करताय, मागासवर्गीयांचा राग करताय. मी अर्थसंकल्प पाहिला आहे अध्यक्ष महोदय. आवास व घरकुल योजनेसाठी फक्त 7,425 कोटी रुपयाची एकमेव फक्त तरतूद दिसते अध्यक्ष महोदय. आणि बार्टी, अमृत, महाज्योती, सारथी, TRT या संस्थांना सरकारने अर्थसंकल्पातून काहीच दिलं नाही. तुम्ही त्यांना बजेट दिला की नाही मला माहीत नाही, पण त्याच्यातून कुठेच याचा उल्लेख आम्हाला अर्थसंकल्पामध्ये पाहायला मिळाला नाही आणि ह्यामध्ये निधीची हमी सुद्धा नाही अध्यक्ष महोदय. अल्पसंख्याक समाजावर देखील आपला असाच राग या ठिकाणी आम्हाला दिसतोय अध्यक्ष महोदय. म्हणूनच दुर्बल घटकासाठी सुद्धा विविध योजना आहेत. संजय गांधी निराधार योजना असेल, श्रावणबाळ असेल, यामध्ये सुद्धा फार काही आपण 500 रुपयाची वाढ करून त्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं. काय होणार आहे 1,500मध्ये वृद्धांचं? 1,500मध्ये काय होईल? इतर राज्यांच्या तुलनेमध्ये किमान 3,000 रुपये मिळतील अशी अपेक्षा होती अध्यक्ष महोदय. आर्थिक विकास महामंडळाची सुद्धा तशीच अवस्था आहे. मागील अर्थसंकल्पामध्ये लिंगायत समाजासाठी संत बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ, गुरव समाजासाठी संत काशिबा गुरव, वडार समाजासाठी मारुती चव्हाण वडार आर्थिक महामंडळ, काय केले सगळं. पण यामध्ये कुठल्याच आर्थिक तरतुदी केल्या नाही या कुठल्याच महामंडळामध्ये. हे महामंडळ कार्यान्वित सुद्धा होऊ शकले अध्यक्ष महोदय. आणि म्हणूनच आपल्याला विनंती आहे की यावर सुद्धा काही करावं आणि या समाजाला न्याय द्यावा अशी आमची अपेक्षा आहे. बार्टी असेल, सारथी असेल, महाज्योती, अमृत या महामंडळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गैरप्रकार होता अध्यक्ष महोदय. कारण या विद्यार्थ्यांना जी फेलोशिप मिळत होती, दादा एक लक्षात आणून देतो आपल्याला की आपण जरा गांभीर्यानं घ्यावं की 2022मध्ये वैमानिकाची बार्टी आम्ही महाज्योतीमध्ये वैमानिकांचं प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांची निवड केली. त्या विद्यार्थ्यांना काही विद्यार्थ्यांना तिकडे नागपूरच्या आम्ही तिकडे ट्रेनिंग दिली. त्या विद्यार्थ्यांना एक तासाची सुद्धा ट्रेनिंग दिली नाही. पैसे सरकारच्या तिजोरीतून गेले. ती ट्रेनिंग पूर्ण झाले म्हणून त्या मुलांनी मुदत वाढवून देण्याची मागणी केली. त्या पोरांचं भविष्य अंधकारमय आहे. आपण त्या संदर्भात एक खरं म्हणजे एक बैठक घ्या, हे सारथीची घ्या, महाज्योतीच्या बैठकीला आम्हालाही बोलवा आणि त्या पोरांचं भविष्य टांगणीला लागलं आहे त्याच्यावर काहीतरी आपण मार्ग काढा अशी माझी आपल्याला विनंती अध्यक्ष महोदय. PhD स्कॉलरशिपसाठी ती संख्या कमी केली, 200वर करून ठेवली. महाज्योतीमध्ये आम्ही 1130 विद्यार्थ्यांना सरकार होतं आम्ही दिलं होतं, तुम्ही 200वर आणलं. बार्टीमध्ये सुद्धा तीच अवस्था आणली. पण मला या ठिकाणी एवढंच सांगितलं पाहिजे अध्यक्ष महोदय की परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीची समस्या पुन्हा आहे. त्यामध्ये काही वर्षापासून फुले शाहू आंबेडकर विचारांचं प्रेरणा घेऊन जे परदेशात मुलं जात होती त्यांची स्वप्न होती, ती स्वप्नसुद्धा आता हवेत विरली आहेत. कारण प्रशासनाकडून विद्यार्थ्यांनी पालकांची घोर निराशा होत आहे, कारण त्यावर निधीच नाही.
आणि संख्याही कमी केली, हे जर आपण कमी करत असाल तर त्या मुलांच्या भविष्याचा मोठा प्रश्न आणि परदेशी शिक्षणाचा प्रश्न आपण नक्कीच मोठा विषय निर्माण झालेला अध्यक्ष महोदय. परदेशी शिष्यवृत्तीच्या लाभार्थ्यांचा संपूर्ण खर्च पूर्वी शासन करत होती, पण आता मात्र वार्षिक मर्यादा आणून ठेवल्या 30 लाख 40 लाख. त्यामुळे या मर्यादा घातल्यामुळं आणि 8 लाखाहून कमी उत्पन्न दाखवल्यामुळं ते अनेक मुलं यापासून वंचित आहेत आणि त्यांना त्याचा लाभ घेता येत नाही. ही एक अट काढण्याची आवश्यकता आहे असं माझं स्पष्टपणे आपल्याला मत आहे. त्या संदर्भात आपण निर्णय घ्यावा अशी आपल्याला विनंती आहे अध्यक्ष महोदय. यावर्षी अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना 55% तर ओबीसीना 60% मिळवलेले विद्यार्थी परदेशी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरत होते, पण आता ते गुणही वाढवून टाकलेत आणि त्यामध्ये आता 75% त्यामध्ये मागणी केली. मला विनंती आहे शेतकऱ्यांच्या संदर्भात अध्यक्ष महोदय की शेतकऱ्यांना वीज बिल माफीची घोषणा जी फसवी आहे, नाहीतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी ती जाहीर करावी. कोणतीही परिस्थिती निर्माण झाली तरी ही योजना सरकार बंद करणार नाही. मागेल त्याला सौर ऊर्जा देण्याची जी घोषणा आहे ती सुद्धा सरकारने सरकार जे काही महावितरणकडे 50-60 हजार मी सांगितलं 65,000 कोटी रुपयाची थकबाकी आहे ती सरकारने माफ केली तर खऱ्या अर्थानं या शेतकऱ्यांना फायदा होईल आणि या उत्तरामध्ये ही थकबाकी माफ करण्याची घोषणा सरकारने करावी. नाहीतर आपण संपूर्ण कर्जामध्येच हे राज्य ढकललं आहे. आता राहिलं काय? कर्जाशिवाय कर्ज काढूनच आपण सगळं करतो आहे. म्हणून माझे शेवटचे काही 2-3 मुद्दे मी आपल्या लक्षात आणून देतो अध्यक्ष महोदय. कृषी खात्याच्या 2023-24 अर्थसंकल्पामध्ये कृषीवर 3,000 बघा दादा, कृषीची संदर्भातली किती अनास्था या सरकारची आहे, किती खोटं बोलायचं. आता मुख्यमंत्री म्हणून गेले आम्ही कृषीसाठी एवढं केलं तेवढं केलं. मी तुमच्या लक्षात आणून देतो की कृषीच्या अर्थसंकल्पामध्ये 3,428 कोटीची तरतूद 2023-24 मध्ये होती. मात्र या वर्षाच्या अखेरीस 1,446 कोटी रुपये प्रत्यक्ष खर्च झाला. निम्मा खर्च सुद्धा तुम्ही कृषीवर करू शकला नाहीत. म्हणजे तरतूद 3,428 कोटीची आणि शेतकऱ्यावर खर्च मात्र 1,446 कोटीचा. हे माझ्याकडे आकडे आलेत, हे आकडे खोटे नाहीत, सरकारी आकडे आहेत. आणि म्हणूनच या मिळालेल्या माहितीनुसार 78 योजनांपैकी त्या 23 योजनावर एकही रुपयाचा खर्च केला गेला नाही. मग योजना कशासाठी? घोषित करण्यासाठी, पाठ थोपटून घेण्यासाठी? कशासाठी एक योजना आणायची? योजनेवर खर्चच 1 रुपयाचा होत नसेल तर यापेक्षा दुर्दैव मला वाटतं की काय दुसरं असू शकत नाही. कृषी सिंचन योजनेसाठी 550 कोटीची तरतूद होती दादा, 0 खर्च, 1 रुपया खर्च झाला नाही. मुख्यमंत्री शाश्वत योजना 500 कोटीची तरतूद होती, खर्च केवळ 210 कोटी रुपये झाला, म्हणजे 50% सुद्धा कमी झालेला आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान भात, गहू, कडधान्य व भरडधान्याच्या 224 कोटीची तरतूद होती, 66 कोटी रुपये फक्त खर्च झाला आहे. म्हणजेच हे काय तुम्ही वाटण्याच्या अक्षता लावताय शेतकऱ्यांना? मूर्ख बनवण्याचं काम झालंय. शेतकऱ्यांचं नाव घ्यायचा, शेतकऱ्यांची मतं मिळवायसाठी तुम्ही वाटेल ते घोषणा करायच्या आणि शेतकऱ्यांना फसवायचा. हे फसवे धंदे अध्यक्ष महोदय या ठिकाणी झाले. ओबीसी खात्याच्या संदर्भात सुद्धा तेच केलंय. ओबीसी खात्याला 2023-24 अर्थसंकल्पामध्ये 3,796 कोटी दाखवलेत अध्यक्ष महोदय. मात्र खर्च किती? 1,777 कोटी. कशाला दाखवत आहे बजेटमध्ये? ओबीसीच्या तोंडाला पानं पुसण्यासाठी. या राज्यातील 60% ओबीसी आहे. हा ओबीसीचे मतं घेताय आणि ओबीसीची फसवणूक करताय. ओबीसीला काय समजताय? मतं घेण्यासाठी, वापर करायसाठी 3,796 कोटीची तरतूद अध्यक्ष महोदय. आणि दिले किती? 1,777 कोटी. आणि या खात्यातून एकूण मंजूर 56 योजनांपैकी 20 योजनाला 1 रुपयाचा खर्च नाही. 1 रुपया, 0 खर्च. काय कशासाठी योजना? म्हणजे ओबीसीचा दाखवताय तुम्ही दिखावा. हे सगळं जे दिसतंय अध्यक्ष महोदय, आपल्याला पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिपसाठी विजयंतीसाठी 470 कोटी रुपयाची धनगरांसाठी तरतूद केली. हे सुरुवात केली होती आम्ही त्यावेळेस, पण ही यातील खर्च फक्त 119 कोटी रुपये झाला. म्हणजेच मागास विद्यार्थ्यांची तरतूद 450 कोटी रुपये आणि खर्च 329 कोटी रुपये. इतर मागास विद्यार्थ्यांना शिक्षण आणि परीक्षा फी तरतूद 200 कोटी, खर्च मात्र 68 कोटी. म्हणजेच तुम्ही ओबीसीच्या लोकांना सुद्धा फसवताय. केवळ बोलघेवडेपणा, भाषणबाजी ओबीसीसाठी, हे सोंगाडपणा करणं सरकारचं काम आहे. हेच काम आहे का यांचं? सोंगाडेपणा, दाखवण्याचे दात आणि खायचे दात. काय केलं या ओबीसीसाठी? आणि ह्याच पद्धत
अनेक ठिकाणी अध्यक्ष महोदय आलाय. महिला व बालकल्याण खात्यामध्ये तेच केलंय. 23-24च्या अर्थसंकल्पामध्ये 2,793 कोटीचा दाखवली तरतूद आणि प्रत्यक्ष खर्च हा 965 कोटी. हे त्या योजनामध्ये अनेक योजना आहेत की ज्यामध्ये 51 योजना यांच्या आहेत आणि 12 योजनावर शून्य खर्च आहे. 1 रुपया सुद्धा खर्च केला नाही. म्हणजे खर्च कुठे गेला, पैसे कुठे वळवलेत, पैसे इन्फ्रास्ट्रक्चरवर गेले काय, टेंडरमध्ये कमिशनखोरीमध्ये पैसे गेले काय, जे राज्यामध्ये आता 30% कमिशनखोरी चालू आहे त्यामध्ये पैसे घातले गेले काय इथले काढून, हा खरा प्रश्न अध्यक्ष महोदय येतो आहे. सामाजिक न्याय खात्यासंदर्भात तुमच्या एवढी अनास्था मी पाहिलं नाही. मागासवर्गीयावर अन्याय करणारं हे सरकार आहे, मागासवर्गीय. आणि म्हणून मागासवर्गीय अन्याय, इतका अन्याय करायचा तुम्ही कुठल्या स्तराला जायचा. सामाजिक न्याय खात्याला 2023-24 मध्ये 11,577 कोटीची तरतूद होती अध्यक्ष महोदय. आणि हा अखेरीस खर्च काय झालाय, फक्त आणि फक्त 3,900 कोटी रुपये. मी नाही सांगत, सरकारी माहिती मिळालेली सांगतो, शासनाकडून मिळालेली माहितीच्या आधारे सांगतो. म्हणजे 11,000 11,500 कोटीची तरतूद आणि 3,900 कोटी रुपये खर्च. मात्र यामध्ये एकूण 145 योजनापैकी 41 योजनांना खर्च शून्य आहे. तो बसवून ठेवलेत भस्मासूर तिकडे आणून. 30%, 10% घेतल्याशिवाय फाईला हात लावत नाही. मुख्यमंत्र्यांचं लक्ष नाही. एवढा भ्रष्टाचार त्या सामाजिक न्यायामध्ये झाला आहे की लुटून खात आहेत तो सचिव वगैरे मिळून सर्रास. आता जाहिरात काढली 150 कोटीची, नगदी पैसे घेतले 10 कोटी 10%. अरे लुटा महाराष्ट्र आणि बर्बाद करा या खात्या गरिबांना. सामाजिक न्याय खातं साहेब अध्यक्ष महोदय, ही जी अवस्था पाहिली आपण श्रावणबाळमध्ये, कुठे कुठे एक एक सांगायचं, पुन्हा तासभर लागेल. हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विकास योजना तरतूद 1,596 कोटी, खर्च 650 कोटी. इंदू मिल स्मारकासाठी 200 कोटी, खर्च शून्य. अनुसूचित जातीच्या मुलासाठी नवीन शाळा वसतिगृह 240 कोटीची तरतूद, खर्च 47 कोटी. काय चाललंय. बाळ श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजना आणि इतर योजनेवर 1,530 कोटीपैकी फक्त 650 कोटी रुपये, निम्म्यापेक्षा खर्च कमी केला अध्यक्ष महोदय. ही अशीच अनेक योजनांची अवस्था आपल्याला या ठिकाणी आहे अध्यक्ष महोदय. म्हणून मला शेवट एकच सांगायचं आहे, हे संपूर्ण पाहिल्यानंतर हे राज्य आता डबघाईस आलेलं आहे. तुम्ही निवडणुकीच्या तोंडावर काही करून दाखवण्याचा सोंगाळपणा केला तरी तुम्हाला आता काही होणार नाही. मी दादा, खरं म्हणजे तुम्ही अर्थसंकल्प मांडला, परंतु महाविकास आघाडीचा अर्थसंकल्प मांडताना जी तुमची देहबोली असायची ते पाहिलं आम्ही. जो उत्स्फूर्तपणा, जो तुमच्याकडे आनंद दिसायचा, तो मात्र यावेळेस तुम्हाला दिसला नाही. कदाचित तुमच्यावर खूप वेगळ्या प्रकारचं बंधनही असेल, दबाव असेल, तुम्हाला मनाप्रमाणे तिथे काम करता येतही नसेल. हे तुमच्या चेहऱ्यावरून दिसत होतं, कारण इतके वर्ष झालेत आम्ही तुमच्याबरोबर काम करतोय. गेली 25 वर्ष तुमच्याबरोबर आम्ही काम केलं आहे. ते काही चेहऱ्याचा तुमचा भाव आम्हाला सांगत नाही. तो काय आत्मविश्वास जो होता, जी देहबोली होती, ती काय आम्हाला दादा तुमची दिसली नाही. एवढा दादा माणूस, आज वाघासारखा असणारा माणूस तिकडे इतका काही नरमाईनं वागतोय, याचं कोडं महाराष्ट्रातील जनतेला पडलं आहे. दादा, भाजपने तुम्हाला आधीच अग्निवीर करून टाकले काय अशी बनायची पाडी खरं तर आली आहे. म्हणजे मुख्यमंत्र्यांनी बजेट नसलेली मुख्यमंत्री तीर्थयात्रा घोषित करून टाकली. ते तुम्हालाही सांगता आलंच, तुम्ही ते करण्यासाठी नकार दिलात, कारण तिजोरीत पैसे नसतील म्हणून आलेत मुख्यमंत्री आणि घोषित करून मोकळे झाले की तुम्हाला सर्वांना आता मी तीर्थयात्रेला पाठवतो. त्याबरोबर दादा तुम्हालाही तीर्थयात्रा करायची त्यांची इच्छा दिसते, सांभाळून राहा जरा, नाही तर तुम्हालाही पाठवतील त्या तीर्थयात्रेबरोबर आणि तुमची वारी करून आणतील. हे याबरोबर राहून एसी संख्या कमी झाली, एसी जरा करा, त्यामुळे ते पाठवणार. हे तुम्ही पण पहा आणि मला वाटतं दादा तुम्ही सांभाळून राहा. अशीच माझी तुम्हाला आमचे अनेक वर्षाचे तुमच्यासोबत काम केल्यामुळे ज्या काही भावना आहेत, त्या संवेदना आहेत, त्या ठिकाणी आम्ही मांडतो अध्यक्ष. यामुळे कोणत्या योजनेचे लाभार्थी व्हायचे हे आता खरं म्हणजे ठरवलं पाहिजे. या दोन्ही शेजाऱ्यापासून हे शेजारी मिळाले आहेत, दोघे आजूबाजूला बसून, आणि ते तुम्हाला कदाचित या दोन्ही शेजाऱ्यांचं म्हणणं असावे की तुम्ही नसावेत. म्हणून बजेट मांडताना तुकाराम महाराजाचं अभंगसानी सांगितलं की बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. धान्य तुम्ही कोणाचे पावलं पडावे, आता हा खरा प्रश्न आहे. म्हणून महाराष्ट्रातील जनता अशी म्हणते आहे, तुकाराम महाराज तुका म्हणे ऐसा नरा मोजून जाऊ दे. आता आम्ही पुढचं म्हणत नाही, ही पाडी महाराष्ट्रातली जनता आणणार आहे तुमच्यावर आणि मोजून मोजून ठरवणार आहे.
पण दादांना आमची विनंती आहे की हे जे चाललं आहे तुम्हाला मोडून मोडून जे काही काम करण्याचं काम चाललं आहे याचा नक्कीच तुम्हाला वेदना होतच असतील, पण आता बोलणार नाही, कारण बोलणार कसं, म्हणून बोलणार तसं चालणार. जी तुमची व्यक्तिमत्व जे असेल ते महाविकास आघाडीमध्ये जे ठळकपणे दिसून येत होती ती मात्र आता दिसून येत नाही. आता तुम्ही महायुतीत दादा शक्यतो हे सगळे जे आहेत फार प्लॅनिंग चाललेलं आहे आणि कुरघोडी चाललेली आहे. ज्या दोनही योजना मांडताना आम्ही पाहिलं आहे की तुम्हाला ओव्हरलूक करूनच सगळं काही वित्तमंत्र्यांचा अधिकार असताना त्यांचं श्रेय तुम्हाला मिळू नये यातून ते त्या ठिकाणी हे मांडताना आम्हाला दिसलेत. म्हणून तुम्हालाही माझी विनंती आहे की तुमचा जीव तिथे रमत नसेल, तुमची देहबोली सांगते म्हणून तुमच्या मनातलं तुमच्या चेहऱ्यावरचा भाव तिकडे दिसतोय. म्हणून आधी बहिणी विरोधात त्यांनी लढायला लावलं दादा आणि मग बहिणीच्या नावानं तुम्हाला योजना काढायला लावली. हे लक्षात घ्या. हे लावडवणारे कोण हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. पहिले बहिणी विरुद्ध लढवलेत, मग बहिणी विरुद्ध योजना काढायला बहिणीच्या बाजूनं योजना काढायला लावले. इतके प्लॅनिंग करतात ते आणि घेऊन वापरून फेकून देतात. ते फेकण्यापेक्षा सुरुवातीलाच काहीतरी विचार तुमच्या डोक्यात असेल तर तो मात्र नक्की व्हावा. सोशल मीडियावर तुमची खिल्ली उडवण्याची व्यवस्था महायुतीनंच केली आहे. मी हेही सांगतो तुम्हाला. आमचे पोस्ट आमच्याकडे येत असतात, अनेक येतात, त्यातून ते दिसतात. त्यामध्ये हे बघा तुम्ही जरा कुठे सांगायचं ते ठरवू. ते आम्हाला कुठे सांगायचं ते आम्ही ठरवू. तुमच्या सल्ल्याची गरज पडली त्यावेळेस मी सांगतो. तुम्ही बसून कोण सांगणार तिथे? दादा सांगतील ना. विषयाच्या बाहेर जाऊ नका ना. विषयाच्या बाहेरच गेले. विरोधी पक्ष नेते 1 तास दिलाय तुम्हाला. ते आम्ही किती तास बोलू देत? 5 तास बोललेत. बजेटवर बोलायला बंधन नाही. सन्माननीय सदस्य संजय कुटे आता काय करणार? 1 तास झाला. इतर आहेत ना. अहो पण विरोधी पक्ष 1 तास दिला. 1 तास इतरांना द्यायला नको. हा तुम्ही रेकॉर्ड मागून बघा. माननीय देवेंद्र फडणवीस, माननीय एकनाथ खडसे हे किती वेळ बोलायचे याचा रेकॉर्ड काढा. माझं एक पांजाव मत आहे की विषयावरती येऊ दे. विषयाच्या बाहेर का जाता तुम्ही? मग अहो साहेब, विषयाच्या बाहेर जायला तुम्हाला हे अहो का? त्यांचा अधिकार आहे. याला काय अर्थ आहे? जयंतराव, मी काय म्हणतो बघा, विषयाच्या बाहेर विषयावरती घ्या ना. बजेटवरती अजून बजेटवर बघा ना. काय बोलायचं ते बजेटवर बघा. तुम्ही बजेटच्या बाहेर जाऊ नका. काय ते विषय घेतात नाही तर याला काय अर्थ आहे? ते विरोधी पक्ष नेते आहेत, त्यांचं भाषण संपायच्या आधी तुम्ही दुसऱ्या विधानसभा सदस्यांचं नाव घेणं हे उचित नाही. जयंतराव, मी ऐका, तुम्हाला दोन मिनिटं. सांगतो, आता 1 माझं- तास मी माझं- दिला. माझं तर म्हणणं आणि ऐका. तुम्ही दुसरं म्हणजे तुम्हाला एक बजेटवरती बघा. बजेटाच्या माझं बाहेर ऐका तुम्ही ना. काय माझं जाता विषय आता- घेता? आता अभिभाषणात- बजेटाच्या बाहेर ऐका, मगाशी दादांचा तुम्ही फॅमिली मला बोलू दे ना. ऐका, विषयावरती मगाशी अभिभाषणात युक्रेनचा उल्लेख आहे का? रशियाचा उल्लेख आहे का? मुख्यमंत्र्यांनी केला, आम्ही थांबवलं का? त्यामुळं ते विरोधी पक्ष नेते आहेत. विरोधी पक्ष नेत्यांचा मान ठेवा. त्यांचं भाषण संपत आलंय, त्यामुळे त्यांना त्यांची इच्छा असेल तेवढं बोलू दे. नंतर पुढच्या माणसाचं नाव कॉल भाषण करा. करा. विरोध नाही आहे. तुम्हाला हे सांगतो, विरोधी पक्ष नेत्यांनी विषयावरतीच बजेटवरती बघावं ह्या मताचा मी आहे. रेकॉर्ड मागवा ना. युक्रेन आणि रशियाचा वॉर थांबला, किती वेळ थांबला, कोणी थांबवला, रेकॉर्ड मागून घ्या ना. तेव्हा तुम्ही गप्प का होते? तेव्हा तुम्ही गप्प का होते मला सांगा ना. तुम्ही मिळताय का? हा फक्त आवाड साहेब, हो आवाड साहेब, तुम्ही हाऊस मध्ये पाहिजे. अहो ते मी नव्हतो ते बरे. ऑन द रेकॉर्ड युक्रेन आणि रशियाचा वॉर थांबवला. अरे काय बोलता राव? विरोधी पक्ष नेते विजय चला विजय जरा एक मी मिनिट. एवढंच काय म्हणालो अध्यक्ष महोदय की सोशल मीडियावर ही जे काही खिल्ले म्हणजे जाणून बुजून
प्लॅनिंग करून हे खिल्ली उडवण्याची व्यवस्था महायुतीमधले त्याच्याकडे पुरावे आहे. ते कुठून आलेत, कशा पोस्ट टाकले जात आहे, मी पाहिजे तर दादाकडे पाठवून देईन. दादांची इच्छा असेल तर, मागणी असेल तर. त्यांना दुसऱ्याच्या मला सूचनेची गरज नाही. पण एकच सांगतो, हा सतत पाठीत जो वार तुमच्याकडे खुपसला जातोय तो मात्र तुम्ही दादा एकदा थांबवा, अशी मला त्यांना विनंती करायची आहे. या बजेटमध्ये खोदा पहाड निखला चुवा जे बजेट राजकोषीय तूट 1,00,000 कोटीचे आहे, कर्जाचा डोंगर उभा झाला आहे, राज्य उद्ध्वस्त होत असताना ज्या काही योजना तोंडावर निवडणुकीच्या 2 महिने शिल्लक असताना काढून या देशातील, या राज्यातील लोकांना जो जुमला देण्याचं काम झालं आहे, तो जुमला महाराष्ट्रातील जनता सहन करणार नाही. तो जुमल्याला फसणार नाही. कारण 15 लाखाला कधी फसले नाहीत. तो काळा धनाला कधी हे नाही केलंय. 2 कोटी रोजगारांचा पत्ता नव्हता. लोकांनी ते सगळं कळलं. लोक त्याला फसले नाहीत. म्हणून 400 पारचा नारा दिला. त्यालाही लोकांनी भीक घातली नाही. पार जागा दाखवून दिली. लोकांच्या कुबड्यावर सरकार तयार करायला लागलं. आणि आज लोकांच्या कुबड्यावर सरकार चालत आहे. जे काही आम्ही सांगतोय, काल आम्ही पाहिलं सभा अध्यक्ष महोदय की संविधान ज्यावेळेस संविधानाचा आम्ही जय म्हणतो त्यावेळेस त्याला विरोध करण्याचं पाप केलं जात आहे. या देशामध्ये असा कुठला ग्रंथ आहे संविधानापेक्षा श्रेष्ठ, ज्या ग्रंथाला सर्वोच्च स्थानी मानलं गेलं पाहिजे? कुठल्याही धर्माचा ग्रंथ असू दे, त्या सर्वात जर श्रेष्ठ कोणता असेल तर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला संविधान आमच्यासाठी सर्वात मोठा ग्रंथ आहे, सर्वात आदर्श आहे, सर्वात पुण्य आपल्या सर्वांना मानणारा जर कोणता आम्ही मानत असू तर त्या ग्रंथाला आम्ही मानणार आहोत. पण त्यालाही विरोध करताना आम्ही पाहिलं. आणि म्हणून तिथे घाबरवण्याचं काम, इथेही तुम्ही आम्हाला घाबरवण्याचं काम करत असाल. अरे 31 जागा मिळाल्यात, तुम्ही सिंगल डिजिटवर आलात. आता तरी सुधरा. नेरेटिव्ह सांगताय तुम्ही. खोटा नेरेटिव्ह कोण काय करतं हे महाराष्ट्रात नाही, देशातील जनतेने पाहिलेलं आहे. म्हणून आज जे काही तुम्ही नेरेटिव्ह तयार करून सांगताय, हे या नेरेटिव्हला लोक बळी पडणार नाहीत. तुमचा बंदोबस्त करतील. आणि येणाऱ्या या पुढच्या निवडणुकीमध्ये हा बजेट तुम्ही 1,50,000 घोषणा करून महिलांना फसवणूक करताय. फाटकी साडी दिली अध्यक्ष महोदय. कशासाठी दिली? फार सोंग गेलं, दाखवलं गेलं की आम्ही महिलांना साडी वाटप करू, आम्ही महिलांना सीधा वाटप करू. याच्यामध्ये पैसे उडवले गेलेत. मी सांगितलं परत टेंडरबाजी आणि कमिशनर खोनपणा केला गेला. फार महाराष्ट्र कधी नव्हे एवढा भ्रष्टाचार. देशात तर भ्रष्टाचार बोकाळलाच, पण महाराष्ट्रात सुद्धा भ्रष्टाचाराने परिसीमा गाठली. अशा भ्रष्ट लोकांच्या बरोबर आपण काम काही करत असताना महाराष्ट्राला अधोगती नेण्याचं काम झालं आहे. म्हणजे या बजेटमधून मी एवढंच म्हणेल की खोदा पहाड निखला चुवा कुछ नहीं होने वाला है. कर्जबाजारी महाराष्ट्र उद्या उद्ध्वस्त होऊ नये, त्याच्या पापाचे वाटेकरी दादा तुम्ही असू नये, अशी माझी आपल्याकडनं अपेक्षा आहे. मी या बजेटच्या याला विरोध करतो आणि मी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.